मनोहर जोशी यांचा जन्म आणि ते मूळचे कुठले यावर एक नजर टाकूयात। मनोहर जोशी हे मूळचे बीडचे होते। जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी या गावामध्ये झाला। शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईमध्ये स्थलांतरित झाले। बॅचलर ऑफ लॉ म्हणून त्यांनी पदवी घेतली। कला पदव्युत्तर पदवी देखील घेतली। शिक्षणानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून ते रुजू झाले। मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत विषयामध्ये ते पारंगत होते। त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली। एप्रिल 1967 मध्ये शिवसेना पक्ष संघटनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। तेव्हापासून आजपर्यंत 50 वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेमध्ये ते राहिले। शिवसेनेतील चढ उतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते। नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे। विधान परिषदेचे सदस्य, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री असा त्यांचा प्रवास आहे। लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य ही पदं देखील त्यांनी भूषवली आहेत। सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेमध्ये 1968 मध्ये ते नगरसेवक म्हणून रुजू झाले। मुंबईचे महापौर पदही त्यांनी 1976 ते 1977 या काळामध्ये भूषवलं। शिवसेना भाजपा युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले। पहिल्यांदा शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून आले। लोकसभा सभापतीपदी 10 मे 2002 रोजी बिनविरोध निवडले गेले। लोकसभा सभापतीपदी 4 जून 2004 पर्यंत राहिले।